हॅलो फ्रेंड्स. बघा याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बाय युझिंग डिफरंट रिॲक्शन्स 6 वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपण घेतल्या ग्लुकोजच्या आणि प्रूव्ह केलं ग्लुकोज हॅव्हिंग द ओपन चेन स्ट्रक्चर. बरोबर आहे. बघा आता आपल्याला एक वेगळ्या टॉपिकला ॲक्च्युली सुरुवात करायची आहे अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट विच इज द डीएल कन्फिगरेशन सिस्टीम. एखाद्या कंपाऊंडला डी केव्हा म्हणणार, कॅपिटल डी या ठिकाणी दिला आहे तुम्हाला आणि कॅपिटल एल असं दिलं आहे मित्रांनो, कारण की डी आणि एल याच्या अगोदर पण आपण बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्सचा जर तुम्ही विचार केला त्यात आपण स्मॉल डी आणि स्मॉल एल असे ॲब्रिव्हेशन्स आपण वापरले आहेत. स्मॉल डी फॉर डेक्स्ट्रो रोटेटरी आणि स्मॉल एल जर असेल तो लिओ रोटेटरी. जो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो तो प्लेन पोलराइज लाईट जसं त्याला कोणत्या डिरेक्शनला रोटेट करतो, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, त्याच्यानुसार आपण त्याला डी आणि एल डिफाईन करतो. इथं मात्र कॅपिटल डी आणि कॅपिटल एल आणि त्या स्मॉल डी आणि स्मॉल एलचा काही संबंध नाही. फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर दिस थिंग. तो स्मॉल डी आणि स्मॉल एल म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिओ, इथं मात्र कॅपिटल डी आणि कॅपिटल एल याचं मिनिंग फार वेगळं आहे. मग नेमकं तो मिनिंग काय तो अगोदर आपण या ठिकाणी क्लिअर करू, तो बघू, तो कन्सेप्ट क्लिअर करू आणि मग पुढच्या पार्टकडे आपण जाणार. बरोबर आहे. बघा एक स्टँडर्ड डी आणि एल रिप्रेझेंटेशनसाठी कन्फिगरेशन दाखवण्यासाठी एक कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. दॅट कंपाऊंड इज रिप्रेझेंटेड ॲज CH2OH, then CHOH and CHO. CHO म्हणजे तुमचा अल्डिहाइड ग्रुप आहे. बघा हा जो कंपाऊंड आहे मित्रांनो, ह्या कंपाऊंडचा जर आपण विचार केला 3 कार्बनचा तो कंपाऊंड आहे आणि ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण ग्लिसरल डिहाइड. यू नो दॅट दिस कंपाऊंड इज युअर ग्लिसरल डिहाइड. अल्डिहाइड तिथे आलेला आहे. दिस वन इज युअर ग्लिसरल डिहाइड. व्हेरी इम्पॉर्टंट, सोबत लिहा. सॉरी. बघा हा जो ग्लिसरल डिहाइड आहे, आता ह्या ग्लिसरल डिहाइडचा आपल्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवायचा आहे, जो मागच्या वेळेस आपण ग्लुकोजसाठी पण दाखवला होता. ग्लुकोजचा पण आपण दाखवू आणि मग त्या ग्लुकोजमध्ये डी आणि एल कन्फिगरेशन पण आपण दाखवणार. अगोदर आपण समजून घेऊ की डी कोणाला म्हणणार आणि एल कोणाला म्हणणार. मग हा जो फिशर प्रोजेक्ट, हा जो ग्लिसरल डिहाइड आहे याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुम्ही कसं दाखवणार, त्याचे रूल्स तुम्हाला मी सांगितले आहेत. त्यातली कार्बन चेंज असेल ती एका व्हर्टिकल लाईनने आपण दाखवतो. बघा ही 3 कार्बनची चेन आहे ती आपण व्हर्टिकल लाईन या ठिकाणी दाखवणार. असिमेट्रिक कार्बन जो असेल तो क्रॉसने आपण दाखवणार. मग असिमेट्रिक कार्बन आहे का याच्यात, कारण की त्याच्यात फक्त 3च कार्बन आहेत. त्यापैकी पहिला जो कार्बन आहे तो CH2, 2 हायड्रोजन त्याला लिंक आहे, म्हणजे तो असिमेट्रिक नाही आहे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. दुसरा जो कार्बन आहे त्याला बघा ह्या 4 व्हॅलन्सीजपैकी एक व्हॅलन्सी एवढ्या CH2H ग्रुपने पूर्ण आहे, दुसरी व्हॅलन्सी OH ग्रुपने, तिसरी हायड्रोजन, चौथी CHO ग्रुपने. म्हणजे डेफिनेटली दुसरा जो कार्बन आहे तो तुमचा असिमेट्रिक कार्बन आहे. शेवटचा मात्र असिमेट्रिक नाही आहे. शेवटचं असिमेट्रिक का नाही आहे रे, कारण की तिथं COO ग्रुप आहे, म्हणजे तो असिमेट्रिक नाही. लक्षात आलं. म्हणजे ह्या 3 पैकी फक्त एकमेव कार्बन असा आहे जो असिमेट्रिक आहे. बघा हा असिमेट्रिक कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे आणि त्या दुसऱ्या कार्बनला एका बाजूला हायड्रोजन आहे, एका बाजूला OH आहे, एका बाजूला CH2OH आहे. आता CH2OH खाली दाखवायचं की वर दाखवायचं त्याचा पण रूल आपण शिकलो आहे. फिशर प्रोजेक्शनचे रूल तुम्हाला सांगितलं मी. मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप जो असतो तो आपण वर दाखवतो. मोस्ट ऑक्सिडाइज CH2OH आहे का CHO आहे, तर अल्डिहाइड हा मोस्ट ऑक्सिडाइज असतो, तो वर दाखवणार. म्हणजेच CH2OH ग्रुप जो आहे मित्रांनो तो आपण खाली दाखवणार. बघा CH2OH आणि हा तुमचा COOH किंवा सरळ त्याला तुम्ही CHO लिहिला तरी पण चालेल. तर झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर युअर ग्लुकोज. क्रॉसने दाखवलेलं तुमचं असिमेट्रिक कार्बन आहे. मग याच्यात आता डी ग्लिसरॉल डिहाइड, नॉट ग्लुकोज, इट्स अ ग्लिसरॉल डिहाइड. तर याला डी आणि एल तुम्हाला दाखवायचं आहे. कॅपिटल डी लक्षात ठेवा व्यवस्थित. आता कॅपिटल डी कोणाला म्हणणार आहे तुम्ही, लक्षात द्या व्यवस्थित. जी काही कार्बनची चेन तुम्ही एका लाईनने दाखवली आहे, बघा या व्हर्टिकल लाईनने आपण कार्बनची चेन दाखवतो, त्याच्यात
लास्ट असिमेट्रिक कार्बन जो असेल ह्याच्यात एकच असिमेट्रिक कार्बन आहे म्हणून फर्स्ट पण तोच आहे, लास्ट पण तो आहे. म्हणजे खालून तुम्ही वर जेव्हा जाणार त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या व्हर्टिकल लाईनमध्ये खालून जेव्हा तुम्ही वर जाणार तेव्हा सर्वात शेवटचा असिमेट्रिक आहे, शेवटचा कार्बन नाही, शेवटचं असिमेट्रिक कार्बन जो आहे, कायरल कार्बन जो आहे तो तुम्हाला ओळखता येईल इथं. बघा शेवटचा कार्बन, बरोबर आहे, शेवटचा कार्बन असिमेट्रिक नसतो, हा तुमचा असिमेट्रिक आहे. मग शेवटचा जो असिमेट्रिक कार्बन आहे म्हणजे तो शेवटून दुसरा कार्बन येतो जनरली. तर शेवटच्या असिमेट्रिक कार्बनच्या लक्षात काय सांगतो मी आता, लास्ट असिमेट्रिक कार्बन फ्रॉम द बॉटम, त्या लास्ट असिमेट्रिक कार्बनच्या राईट हँड साईडला जर OH असेल, बघा हा तुमचा असिमेट्रिक कार्बन वेगळ्या याच्याने आपण त्याला दाखवूयात. तर लास्ट असिमेट्रिक कार्बन जो असेल, ज्या स्ट्रक्चरचा आपण विचार करू त्याच्यातलं शेवटचं असिमेट्रिक कार्बन, असंच तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर पण मी काढून दाखवणार. तर बघा या ठिकाणी हा लास्ट असिमेट्रिक कार्बन, त्याच्या राईट हँड साईडला जर OH असेल तर तो असेल तुमचा D, म्हणजे ते जे कन्फिगरेशन असेल ते तुमचं T असेल. इफ OH group is present to the right hand side of last asymmetric carbon, very important sentence, then that compound is called as the D compound. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तुमचा आता हा आहे तुमचा D-glyceraldehyde. दिस वन इज युअर D-glyceraldehyde. मग याचाच जर तुम्हाला L काढायचं असेल मित्रांनो तर जस्ट ही पोझिशन चेंज करा, तुम्हाला मिळणारा जो कंपाऊंड असेल, कन्फिगरेशन असेल, बघा C डबल बॉन्ड OH, हा तुमचा असिमेट्रिक कार्बन, इट एंड्स विथ CH2OH. आणि ह्या लास्ट असिमेट्रिक कार्बनच्या लेफ्ट हँड साईडला जर OH असेल तर ही जी कन्फिगरेशन असेल मित्रांनो हे आपण Lने दाखवतो. दिस वन इज युअर L-glyceraldehyde, दिस वन इज युअर D-glyceraldehyde. दोघांमधला फरक तुमचा लक्षात आला असेल. जस्ट देर इज अ चेंज द पोझिशन ऑफ OH group which is linked to the last asymmetric carbon. मग हेच रूल आपण किंवा हेच नोटिफिकेशन आपण ग्लुकोजला सुद्धा अप्लाय करू शकतो मित्रांनो. मग ग्लुकोजचं स्ट्रक्चर याच्या अगोदर आपण काढलं आहे, बघूया आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यातलं D आणि L ग्लुकोज कसा काढणार तुम्ही. अगेन ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीचा जो ग्रुप असतो मित्रांनो तो अल्डिहाइड ग्रुप आहे. मोस्ट ऑक्सिडाइज ग्रुप जो असतो तो आपण सर्वात वर दाखवतो. तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलं असेल, बघा मागच्या लेक्चरला आपण घेतलं आहे ते, बघा कशा पद्धतीने काढलं आहे. बघा त्याच्यानंतर इतर कार्बन जे आहेत ते आपण असिमेट्रिक कार्बन जे आहेत ते व्हर्टिकल लाईनने दाखवणार. 4 असिमेट्रिक कार्बन त्या ग्लुकोजमध्ये, तुम्हाला माहिती आहे, यू नो दॅट व्हेरी वेल. आणि शेवटचा जो आहे तो असिमेट्रिक नाही आहे, त्याला आपण CH2OH, CH2 ग्रुप, OH ग्रुप, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ह्या सर्व कार्बनला अटॅच असणाऱ्या ग्रुपची पोझिशन कशा पद्धतीने दाखवायची तुम्हाला माहिती आहे. दिस वन इज युअर OH ग्रुप, देन H ग्रुप, देन OH group, then OH group, then here hydrogen, OH group, again hydrogen, and here again hydrogen. लक्षात आलं. टोटल 5 OH ग्रुप तुम्हाला त्या ठिकाणी दिसले पाहिजे, बरोबर. 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. 5 OH ग्रुप आहेत, 4 असिमेट्रिक कार्बन आहे. द स्ट्रक्चर गिव्हन स्ट्रक्चर इज करेक्ट. मग आता ह्या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरला तुम्ही D कॅपिटल Dने दाखवणार की कॅपिटल Lने दाखवणार, बरोबर आहे. मग हे जे कन्फिगरेशन आहे हे D आहे की L आहे, जसं तर दाखवलं आपण तुम्ही सहज ओळखू शकतात मित्रांनो. यातले असिमेट्रिक कार्बन्स कुठले आहेत तर ते बघा जरा. दिस वन इज असिमेट्रिक, जे आपण क्रॉसने दाखवलं आहे दिस ऑल आर असिमेट्रिक कार्बन. आता तुम्हाला म्हटलं काय तुम्ही त्या कार्बनच्या चेनमध्ये आहे सर्वात शेवटचं असिमेट्रिक कार्बन, बघा हा तर असिमेट्रिक नाही आहे, बरोबर आहे. शेवटचा असिमेट्रिक, तर हा तुमचा शेवटचा असिमेट्रिक आहे. आणि त्या शेवटच्या असिमेट्रिक कार्बनला OH ग्रुप आहे अटॅच, तो कोणत्या बाजूला ते बघायचं आहे. तो जर राईट हँड साईडला असेल तर तो D असणार आहे, आणि तो जर लेफ्ट हँड साईडला असेल तो L असेल. तर याला मी दाखवणार बघा D, याला मी प्लस साईनने पण दाखवतो आहे कारण की हा ग्लुकोज जो आहे मित्रांनो तो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे. डेक्स्ट्रोरोटेटरी आपण पॉझिटिव्ह साईनने दाखवतो, तुम्हाला माहिती आहे. कॅपिटल D कोणासाठी दाखवणार आपण, ह्या OH ग्रुपचा पोझिशन दाखवतो. कोणत्या बाजूला OH ग्रुप, लास्ट असिमेट्रिक कार्बनच्या राईट हँड साईडला OH असेल तर तो कॅपिटल D, आणि प्लस म्हणजे तो डेक्स्ट्रोरोटेटरी. याचं L कन्फिगरेशन दाखवायचं असेल तर फक्त काय करणार तुम्ही, हा OH तिकडच्या बाजूनं लिहिणार, हायड्रोजन इकडच्या बाजूला असेल. लक्षात आलं. तर झालं तुमचं
डी आणि एल कन्फिगरेशन. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही कंपाऊंड दिला असेल त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, हा कोणता फॉर्म्युला आहे रे? हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. मागच्या तुम्हाला सांगितलं मित्रांनो. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण डी आणि एल कन्फिगरेशन कसं दाखवतात, कॅपिटल डी कॅपिटल ए, परत परत सांगतो तुम्हाला, ते लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. स्मॉल डी आणि स्मॉल एलचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे. बघा आता हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये डी आणि एल कन्फिगरेशन सिस्टीम कसं दाखवायचं. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण जेव्हा म्हटलं की ग्लुकोजचं स्ट्रक्चर जे आहे मित्रांनो ते तुमचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे, त्याच्यानुसार आपण हे स्ट्रक्चर पण काढलं आहे. तर इथं आपल्याला बघायचं आहे देर आर सम लिमिटेशन्स टू द ओपन चेन स्ट्रक्चर. ह्या ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं आहे किंवा बघणार आपण सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. खूप इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं मित्रांनो. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज म्हणजे ग्लुकोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो तुमच्या समोर आहे, ह्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हे जे स्ट्रक्चर याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटेशन्समुळे असं म्हटलं जातं की ग्लुकोज शोज दी सायक्लिक स्ट्रक्चर. इट इज नॉट द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. वाय असं काय, कुठले लिमिटेशन्स आहेत? कारण की इथं असं म्हटलं आहे आपण देर इज अल्डिहाइड, पुस्तकात दिलेले लक्षात व्यवस्थित. इथं अल्डिहाइड ग्रुप असं आपण म्हटलं आहे, प्रूव्ह पण केलं आहे पण. बट ॲक्च्युली व्हेन दिस ग्लुकोज इज रिॲक्ट विथ सोडियम सल्फाईड सोबत जेव्हा आपण त्याची रिॲक्शन करतो, इट डज नॉट ॲड. हायड्रॉक्झिल अमाईनसोबतची रिॲक्शन सहज होत नाही किंवा पेंटा ॲसिटेटचे बाकीचे रिॲक्शन्स आहेत. म्हणजे ज्या ओपन चेन स्ट्रक्चरमुळे रिॲक्शन्स दाखवल्या पाहिजे ग्लुकोजने, तेवढा सहज रिॲक्शन ग्लुकोज दाखवत नाही. म्हणून असं म्हटलं गेलं की ग्लुकोज डज नॉट शो द ओपन चेन स्ट्रक्चर पदार्थ, इट शोज दी सायक्लिक स्ट्रक्चर. तर तो सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला दाखवतो. मग हे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज नेमकं काय असणार आहे मित्रांनो, ते आपल्याला बघायचं आहे की हाऊ दिस ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज कॅन बी कन्व्हर्टेड into the cyclic structure. ह्या ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चरचं कन्व्हर्शन तुम्ही सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये कशा पद्धतीने करणार. परत या ठिकाणी एकदा ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज जे आहे त्या ठिकाणी मी काढतोय मित्रांनो. बघा हा सी डबल बॉन्ड ओ एच, बघा तोच ग्रुप आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे. फक्त सी डबल बॉन्ड ओ एच, डबल बॉन्ड तिकडे दाखवला आहे. त्याच्यानंतर 4 असिमेट्रिक कार्बन आहेत मित्रांनो. 1 2 3 4 असिमेट्रिक कार्बन आणि लास्टली इट एंड्स विथ CH2OH. बाकीच्या ग्रुप्सची पोझिशन तुम्हाला माहिती आहे. इथं OH असणार आहे, देन H, परत OH आणि परत OH. इकडच्या बाजूला OH असेल तिकडे H असणार आहे, H असेल तर OH असेल आणि इथं हायड्रोजन असणार आहे. बरोबर आहे. ह्या कार्बनचे नंबर्स तुम्हाला माहिती आहेत. मोस्ट ऑक्सिडाइज वर असणारे 1 2 3 4 5 अँड 6. सेम स्ट्रक्चर आपण काढलं आहे. बदल काय केला फक्त आपण एवढाच केला की हा जो ग्रुप आहे तो दाखवताना सी डबल बॉन्ड ग्रुप इकडच्या बाजूला दाखवला आहे. हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे. पण ॲक्च्युली इट इज प्रूव्ड दॅट ग्लुकोज शोज द सायक्लिक स्ट्रक्चर. मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज नॉट ओपन चेन बट इट इज अ सायक्लिक स्ट्रक्चर. कशा पद्धतीनं आहे ह्या ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर सायक्लिकमध्ये कन्वर्ट होते. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे मित्रांनो, तर तुम्हाला ते स्ट्रक्चर या ठिकाणी समजणार आहे. बघा काय होतं आहे नेमकं या ठिकाणी. 5th पोझिशनचा म्हणजे 5व्या कार्बनचा OH ग्रुप जो आहे इट इन्व्हॉल्व्स इन द फॉर्मेशन ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर. 5व्या पोझिशनचा म्हणजे 5व्या कार्बनचा OH ग्रुप आहे तो सायक्लिक स्ट्रक्चर तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. मग कशा पद्धतीने होईल बघा. जो हायड्रोजन जो आहे, दिस हायड्रोजन इज शिफ्टेड. हा जो हायड्रोजन मित्रांनो तो ह्या ऑक्सिजनला शिफ्ट होऊन जाईल. मग तो हायड्रोजन जर ऑक्सिजनला शिफ्ट झाला तर स्ट्रक्चर कसं मिळेल तुम्हाला लक्षात. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूपच इम्पॉर्टंट आहे आणि समजणं फार गरजेचं आहे. बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीने आपण तयार करतो आहे. CH हा पहिलाच कार्बन आहे तुमचा. ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन म्हणजे OH ग्रुपचा हायड्रोजन जो आहे हा इकडे शिफ्ट झाला या ठिकाणी. म्हणजे हा जो O आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं रे, OH मध्ये झालं. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हा पहिला कार्बन आहे.
इथं दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन आणि हा सहावा कार्बन म्हणजे तुमचा हा CH2H. त्याच्यात मी काहीच बदल नाही केला. बघा दुसऱ्या कार्बनला सुद्धा मी बदल करत नाही आहे. दुसरा कार्बन आहे, ते तिसरा, चौथा आणि पाचवा खाली पण दिला आहे तुम्हाला. मग हा जसं तसं लिहिला मी दुसरा, हा पण तिसरा जसं तसा, हा चौथाचा फक्त पाचव्यात बदल करतो मी थोडासा, बरोबर आहे. बघा ह्या पाचव्याचा हायड्रोजन मी इकडे शिफ्ट झाला म्हणून डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड झालं. त्याच्यामुळे काय झालं रे, मग पाचव्याचा इकडचा हायड्रोजन तर ॲज इट इज काही फरक नाही. OH मधला फक्त काय गेला आहे, फक्त हायड्रोजन गेला आहे. मग फक्त हायड्रोजन गेल्यामुळे ऑक्सिजनची व्हॅलन्सी बाकी राहिली आहे. ह्या कार्बनची पण एक व्हॅलन्सी बाकी राहील. बघा 1 2 3 व्हॅलन्सी, ह्या कार्बनची एक व्हॅलन्सी बाकी राहिली आहे. इथं जो ऑक्सिजन आहे त्याची पण एक व्हॅलन्सी बाकी राहिली आहे. बघा तो ऑक्सिजन इथं न दाखवता मी इथं दाखवतोय. बघा असं जर दाखवलं आपण, जनरली असं दाखवलं तरी पण चालेल, पण इथं 2 लाईन जंक्शन होतं आणि 2 लाईन जंक्शनचा अर्थ होतो CH2, पण इथं तो 2 लाईन जंक्शन कन्सिडर करायचा नाही आहे मित्रांनो आपल्याला, म्हणून मी थोडंसं त्याला राऊंड दाखवलं आहे. बघा राऊंड म्हणजे इथला जो कार्बन आहे पाचवा, त्याला हा ऑक्सिजन अटॅच आहे. बघा पाचवा कार्बन त्याला ऑक्सिजन अटॅच आहे, पाचवा कार्बन त्याला ऑक्सिजन अटॅच, त्यातला हायड्रोजन निघून गेला. बघा हायड्रोजन निघून गेला आहे, इथं गेला आहे तो हायड्रोजन, बरोबर आहे. मग तर हायड्रोजन इकडे गेल्यामुळे इथं डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्डमध्ये झालं. ह्या कार्बनची व्हॅलन्सी बाकी राहिली आहे, ती बाकी राहिलेलं इथं पण राऊंड दाखवतो मी. जर समजा डायरेक्ट राईट अँगल दाखवलं असतं तर ते परत काय झालं असतं, 2 लाईन जंक्शन, पण आपल्याला 2 लाईन जंक्शन दाखवायचं नाही आहे. म्हणजेच एक प्रकारे ह्या कार्बनची व्हॅलन्सी ऑक्सिजन सॅटिस्फाय करतोय की ऑक्सिजनची व्हॅलन्सी कार्बन सॅटिस्फाय करतोय. बघा ऑक्सिजनच्या 2 व्हॅलन्सी कंप्लीट झाल्या, कार्बनच्या पण 4 व्हॅलन्सी कंप्लीट झाल्या आणि एक प्रकारची सायकल या ठिकाणी तयार झाली. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे तुमचं सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. कशा पद्धतीने कन्व्हर्ट झाला मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, बरोबर आहे. मग आता ह्या स्ट्रक्चरला किंवा याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज, ऑलरेडी इथं म्हटलं आहे आपण बघा डी ग्लुकोज. ऑलरेडी हा तुमचा डी ग्लुकोज आहेच. डी लक्ष द्या व्यवस्थित, पॉझिटिव्ह तो डेक्स्ट्रोरेडी आहे. ग्लुकोजच्या ऐवजी ग्लुकोज पायरॅनोज किंवा त्याला ग्लुकोपायरॅनोज म्हटलं तरी चालेल. मग याला ग्लुकोपायरॅनोज का म्हटलं असेल ते पण आपण बघूया. आणि त्यातल्या त्यात हे जे स्ट्रक्चर काढलं त्याला डी तर म्हटलं जे आहे, डीच्या सोबत त्याला आपण अल्फा हा शब्दसुद्धा वापरतो. हा तिघांचं मिनिंग तुमचं लक्षात असला पाहिजे. कॅपिटल डी केव्हा वापरतो आपण, शेवटचा असिमेट्रिक कार्बन जो असेल, म्हणजे इथं बघा तुम्ही आता शेवटचा असिमेट्रिक कार्बन, त्याच्या राईट हँड साईडला OH मित्रांनो. शेवटचा असिमेट्रिक कार्बन त्याच्या राईट हँड साईडला OH म्हणून तुम्ही त्याला कॅपिटल डी दाखवलं. तो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे. प्लेन पॉइलाइट तो राईट हँड साईडला रोटेट करतो, क्लॉकवाईज रोटेट करतो, म्हणून तो पॉझिटिव्ह आहे. अल्फा काय, आता अल्फा पण सांगतो तुम्हाला काय. बघा अल्फा केव्हा म्हणणार तुम्ही, बघा हा हायड्रोजन शिफ्ट झाल्यामुळे इथं हा OH ग्रुप झाला तयार, म्हणजे इकडचा हायड्रोजन वर शिफ्ट झाला. बघा हा हायड्रोजन इकडचा हायड्रोजन गेलाय वर, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं, इथं जर तुम्ही विचार केला तर हा तुमचा असिमेट्रिक कार्बन, हा पण असिमेट्रिक, हा पण असिमेट्रिक, 4 असिमेट्रिक कार्बन आहे. हा असिमेट्रिक होता का रे, नाही, पण डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्डमध्ये झालं. आता हा कार्बनसुद्धा तुमचा असिमेट्रिक झाला आहे. हा नवीन असिमेट्रिक कार्बन तुमचा तयार झाला. न्यूली फॉर्म असिमेट्रिक कार्बन आहे का तो असिमेट्रिक, बघा जरा. एक व्हॅलन्सी हायड्रोजनने, दुसरी व्हॅलन्सी OH ग्रुपने, तिसरी व्हॅलन्सी एवढ्या ग्रुपने, चौथी व्हॅलन्सी इकडे ऑक्सिजनने पूर्ण केली, म्हणजे तो डेफिनेटली तुमचा असिमेट्रिक आहे. नवीन असिमेट्रिक कार्बन नंबर 1 जो होता तो असिमेट्रिक नव्हता, पण हा ऑक्सिजन जो आहे त्याला लिंक झाल्यामुळे तो नवीन असिमेट्रिक कार्बनमध्ये कन्व्हर्ट झाला. नवीन असिमेट्रिक कार्बन जो तयार होतो त्याला म्हणतो आपण ॲनोमेरिक कार्बन. काय म्हणणार त्याला, धिस वन इज युअर ॲनोमेरिक कार्बन. नवीन तयार झालेला न्यूली फॉर्म असिमेट्रिक कार्बन इज कॉल्ड द ॲनोमेरिक कार्बन. मग आता लक्ष द्या, मग ॲनोमेरिक कार्बन जो आहे त्याच्या राईट हँड साईडला जर व्हायचं असेल, if the OH group is present to the right hand side of anomeric carbon, then that one is called as the alpha compound की alpha isomer. म्हणून हे जे स्ट्रक्चर आपण तयार केलं याला म्हणणार तुम्ही अल्फा ॲनोमर. दिस इज कॉल्ड ॲज अल्फा ॲनोमर. दिस आर द टाइप्स ऑफ आयसोमर्स, अल्फा अँड बीटा. हा झाला तुमचा अल्फा ॲनोमर. मग याचा बीटा ॲनोमर काढायचं असेल तर काय करणार रे,
फक्त हा OH ग्रुप इकडे करा, तुम्हाला बीटा ॲनोमर मिळेल मित्रांनो. बघा सेम स्ट्रक्चर तुम्हाला काढायचं आहे. OH ग्रुप आहे, देन कार्बन, देन हायड्रोजन. बघा तेच दाखवलं, फक्त मी हायड्रोजन तिकडे दाखवला, OH इकडे दाखवला. बाकीचं ॲडजस्टमेंट जे असेल, अरेंजमेंट जे असेल ते त्याच पद्धतीने असेल. बघा तिघं असिमेट्रिक कार्बन, त्यांच्यात पोझिशनमध्ये कुठल्याच प्रकारचा फरक या ठिकाणी पडणार नाही आहे मित्रांनो. ते जसं दाखवलं तसं आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा ॲज इट असेल, याच्यात काहीच फरक नसेल. आणि हा शेवटी CH2OH, म्हणजे हा असेल तुमचा अल्फाच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही याला, बीटा. दिस वन इज युअर बीटा. तो डी हा इज नॉट डेक्स्ट्रो, डी आहेच. आणि हा प्लस साईन पण जसं तसं आहे, बीटा डी प्लस ग्लुकोपायरॅनोज. तर हे दोघं अल्फा आणि बीटा ॲनोमर जे म्हणजे आयसोमर आहेत, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आढळतात. दोघांचं मेल्टिंग पॉईंट वेगवेगळा आहे. सॉलिड आहेत, मेल्टिंग पॉईंट वेगळा आहे. इंटर कन्व्हर्ट ते होतात इन इक्विलिब्रियम विथ दिस स्ट्रक्चर. बरोबर आहे. आता याच्यात प्रश्न असा पडला, तुम्हाला म्हटलं मगाशी मी की याला पायरॅनोज का म्हटलं असेल. तुम्ही पायरॅनचं स्ट्रक्चर काढलं असेल, बघितलं असेल मित्रांनो. पायरॅन इज अ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. बघा असा पायरॅन कंपाऊंड याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल, 11वी असताना आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बघितलेलं आहे. त्याच्यात हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, सायक्लिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड तुम्हाला दिसतो आहे. दिस वन इज युअर पायरॅन. आणि त्याच्या ॲनॉलॉजी म्हणून ह्या कंपाऊंडला म्हटलं आपण पायरॅनोज. त्याची ॲनॉलॉजी, त्याचं सारखं स्ट्रक्चर आहे. कारण की याच्यामध्ये बघा किती कार्बन आहेत, रिंगमध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 आणि एक ऑक्सिजन आहे. म्हणजे 6 मेंबरची रिंग आहे. 6पैकी 5 कार्बन 1 ऑक्सिजन. तर इथं सुद्धा तेच आहे. रिंगमध्ये किती कार्बन आहे बघा, हा 1 2 3 4 5 हा रिंगच्या बाहेरचा कार्बन आहे. 5 कार्बनची रिंग आणि 1 ऑक्सिजन, त्याच्यात म्हणजे 6 मेंबर. 5 कार्बन 1 ऑक्सिजन, इथं पण 5 कार्बन 1 ऑक्सिजन. त्याची ॲनॉलॉजी आहे, सारखंपणा त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं ग्लुकोपायरॅनोज किंवा ग्लुकोज पायरॅनोज. मग अशा पद्धतीचं स्ट्रक्चर. आता हे आपण जे स्ट्रक्चर कन्वर्ट केलं, ओपन चेन स्ट्रक्चरचं कन्वर्शन आपण सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये केलं, त्याला आपण थोडं ह्या पद्धतीने जर दाखवलं मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट, लक्ष द्या व्यवस्थित. बघा याला नंबरिंग जर दिली आपण, तर हा पहिला कार्बन आहे तुमचा. दिस वन इज युअर सेकंड कार्बन, देन थर्ड, देन फोर्थ, देन फिफ्थ, आणि हा 6वा कार्बन आहे. लक्षात खूप इम्पॉर्टंट आहे. आता याला मला ह्या अशा सायक्लिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, ह्या पद्धतीने मला त्याला दाखवायचं आहे. तर मी कसं दाखवणार, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात घेतलं व्यवस्थित ना. दोघांचं कन्व्हर्शन तुम्हाला करता आलं पाहिजे, सहज करता येईल, काही विशेष नाही आहे. फक्त लक्ष द्या व्यवस्थित. इकडच्या बाजूला दाखवतो आहे बघा. आता हे जे स्ट्रक्चर मी काढलं, दोघं सायक्लिक स्ट्रक्चर, एक अल्फा एक बीटा आहे, एक अल्फा ॲनोमर एक बीटा ॲनोमर. त्याचं कन्व्हर्शन मला ह्या पायरेनसारख्या स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे. मी कशा पद्धतीने करतोय बघा, लक्ष द्या व्यवस्थित. सर्व बॉन्ड्स तुम्हाला समजून सांगेल, फक्त लक्ष द्या कशा पद्धतीने काढतोय मी ते. मग ह्या पद्धतीने अगोदर मी रिंग त्याची काढलेली आहे. त्याच्यानंतर नंबरिंग्स जे आहे कार्बनची, हा पहिला कार्बन आहे, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, आणि हा तुमचा 5वा कार्बन आहे. लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता एक एक कार्बनकडे आपण ऑब्झर्व करूया कशा पद्धतीने त्याला काढला आहे आपण. बघा आता हा पहिला कार्बन आहे, इथं दिलं आपण नंबरिंग, इथं दिलं तरी चालेल, दोघं बाजूचं नंबरिंग सारखंच असणार आहे. 1 2 3 4 5 अँड 6. बघा पहिला जो कार्बन आहे मित्रांनो, रिंगमधला कार्बन म्हणतोय मी, हा 6वा रिंगच्या बाहेरचा कार्बन आहे. पहिल्या कार्बनला काय अटॅचर आहे, हायड्रोजन आणि OH. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा पहिल्या कार्बनला हायड्रोजन आणि OH आहे. बघा हायड्रोजन मी वर दाखवतोय, राईट हँड साईडला जे ग्रुप आहेत, राईट हँड साईडला म्हणजे हे ग्रुप जे आहेत हे आपण खाली दाखवतो. हे स्ट्रक्चर दाखवताना राईट हँड साईडचे ग्रुप म्हणजे हे सर्व जे आहेत हे खालच्या बाजूला येतील. बघा OH इकडच्या बाजूला आहे, म्हणून मी त्याला हायड्रोजनला वर दाखवलं, आणि राईट हँड साईडचे ग्रुप जे आहेत ते मी खाली दाखवतोय OH. बघा पहिला कार्बन झाला. दुसऱ्या कार्बनला काय रे, दुसऱ्या कार्बनला परत हायड्रोजन आणि OH आहे. म्हणजे परत दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन मी वर दाखवेल, आणि OH ग्रुप जो आहे तो मी खाली दाखवतोय. तिसऱ्याला काय मात्र बघा, तिसऱ्या कार्बनला पण हायड्रोजन OH आहे, पण हायड्रोजन राईट हँड साईडला आहे. म्हणजे तिसऱ्या कार्बनचा हायड्रोजन राईट हँड साईडचा जो खाली दाखवावा लागेल. OH खूप महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा कार्बन जो आहे, कारण की पुस्तकात वाचून अजिबात समजणार नाही, म्हणून व्हिडिओ रिपीटेड बघा. चौथा कार्बन आपण बघतोय. आता चौथ्या कार्बनला परत OH आणि H.
OH कोणत्या बाजूला दाखवणार, तर डेफिनेटली खाली दाखवणार, कारण तो राईट हँड साईडला आहे. आता 5वा कार्बन जो आहे बघा, 5व्या कार्बनला काय लिंक आहे ते व्यवस्थित बघा जरा. 5व्या कार्बनला हायड्रोजन कोणत्या बाजूला आहे, हायड्रोजन आहे तुमचा डाव्या बाजूला. आणि हे CH2OH ग्रुप जो आहे, आता लिंक झाला तुमचा CH2OH ग्रुप जो आहे तो खाली आहे. पण इथं आपण खाली आणि वर करू शकत नाही. 5व्या कार्बनला सरळ आपण ॲज इट इज याला 5व्या कार्बनला हायड्रोजन आणि CH2OH आहे, CH2OH रिंगच्या बाहेर दाखवूयात. आणि हा सुद्धा ॲक्च्युअली रिंगच्या बाहेरच आहे, पण दाखवताना तर तो रिंगमध्ये आपल्याला वाटतो आहे. तर ह्या पद्धतीने त्याचे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, ते सहज आपण कन्व्हर्ट केलेलं रिंग फॉर्ममधलं स्ट्रक्चर जे आहे ते आपण त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर तुम्हाला आता दिसतं आहे रिंग फॉर्ममधलं कन्व्हर्ट केलेलं आहे, आता ते स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्हाला दोघं स्ट्रक्चरमध्ये काय सिमिलॅरिटी दिसते बघा. 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन तुम्हाला दिसेल मित्रांनो. दिसतोय का 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. डेफिनेटली तुम्ही सांगणार इथं 5 कार्बन 1 ऑक्सिजन आहे, त्याच्यात पण 5 कार्बन 1 ऑक्सिजन आहे, ते पायऱ्यान आहे, म्हणून याला नाव दिलं आपण ग्लुकोपायरॅनोज. आणि आता खूप महत्त्वाचा शब्द मी वापरतोय बघा. हे जे स्ट्रक्चर आपण काढलं आहे, ह्या स्ट्रक्चरला तुम्हाला म्हटलं होतं मागच्या लेक्चरला, दिस वन इज युअर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय म्हणतो आपण याला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, की फिशर स्ट्रक्चर म्हटलं तरी चालेल. आणि आता हे जे सायक्लिक फॉर्ममधलं स्ट्रक्चर मी काढलं, ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर जे काढलं, धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज, जसा फिशर प्रोजेक्शन आहे, धिस वन इज कॉल्ड ॲज हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. काय म्हणणार याला, हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. एक फिशर प्रोजेक्शन आहे आणि दुसरा हॅवर्थ. फिशर प्रोजेक्शन म्हणजे हे ओपन चेनमधलं स्ट्रक्चर आहे. हॅवर्थ प्रोजेक्शन हा रिंग फॉर्ममधला आहे. पायरॅनोस त्याचं हे स्ट्रक्चर आहे, ग्लुकोपायरॅनोस त्याला म्हणणार तुम्ही. याला तुमचं रिंग स्ट्रक्चर. रिंग स्ट्रक्चरमध्ये हे पण येतं तुमचं अल्फा आणि बीटा. आता हा जो हॅवर्थ प्रोजेक्शन मी काढला आहे मित्रांनो, तो कोणाचा काढला मी, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. याला तुम्ही अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज म्हणू शकतात, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आणि याचं काढायचं असेल तर त्याच पद्धतीने यूज करायचं आहे. फक्त राईट हँड साईडचे ग्रुप जे आहेत ते खालच्या बाजूला दाखवा, लेफ्ट हँड साईडचे ग्रुप वर दाखवा. फक्त याला मात्र CH2H खाली दाखवायचं, हायड्रोजन CH2H वर दाखवायचा, हायड्रोजन खाली दाखवायचा आहे. फक्त ही पोझिशन चेंज होणार आहे. ह्या पोझिशन चेंज झाल्यानंतर जे स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी काढणार, हॅवर्थ प्रोजेक्शन जे काढणार, ते कोणाचं असणार आहे मग, तर ते अल्फाचे जी बीटा ॲनोमर तो असेल, तर असे अल्फा आणि बीटा 2 ॲनोमर ग्लुकोजचे असतात, क्रिस्टलाइन फॉर्ममधले ते असतात. तर ह्या पद्धतीने ओपन चेन स्ट्रक्चर. महत्त्वाचं काय बघितलं आपण, कॅपिटल डी कॅपिटल एल कसं ओळखणार. राईट हँड साईडला शेवटचं असिमेट्रिक कार्बनच्या राईट हँड साईडला OH म्हणजे तो D, लेफ्ट हँड साईडला OH म्हणजे तो L. त्याच्यानंतर मग ग्लुकोजचे पण आपण D आणि L बघितले, हा D, त्याचा बाजूचा दुसरा L तुम्ही काढू शकता फक्त जस्ट बाय चेंजिंग पोझिशन. त्याच्यानंतर ह्या ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आपण काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि त्या सायक्लिक स्ट्रक्चरचं कन्व्हर्शन आपण ह्या पायरॅनोज स्ट्रक्चरमध्ये केलेलं आहे. मग जसं आपण ग्लुकोजचं केलं आहे मित्रांनो, तसंच तुम्हाला कन्व्हर्शन फ्रुक्टोजचं पण करायचं आहे. कारण की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघं काय रे, दोघं एकमेकांच्या आयसोमर. हे इन डिटेल आपण ग्लुकोजचं बघितलं आहे. याच्याचवरून तुम्ही फ्रुक्टोजचं पण सांगू शकतात. फ्रुक्टोजचं फक्त तुम्हाला मी नोट्सच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करेल. कन्व्हर्शन ह्याच पद्धतीने असेल. अगोदर फिशर प्रोजेक्शन, नंतर मग त्याचं 5वा जो कार्बन असेल तो शिफ्ट होईल. शिफ्ट झाल्यानंतर सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. आणि सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर जसं या ठिकाणी त्याला पायरॅन म्हटलं आहे आपण, ग्लुकोपायरॅनोज, तो फ्युरनसारखं स्ट्रक्चर तयार करतो. इकडे लक्ष द्यावं असते. तुम्हाला थोडक्यात आयडिया या ठिकाणी देतो आहे मी, की जर फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर तुम्हाला काढायचं असेल मित्रांनो, तर ह्या फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये जसं पायरॅनची ॲनॉलॉजी आहे, तसं तिथं फ्युरन नावाचा कंपाऊंड आहे. फ्युरन ह्या पद्धतीने असतो मित्रांनो. फ्युरनमध्ये काय फरक आहे बघा, पायरॅन आणि फ्युरनमध्ये काय फरक दिसतो आहे. पायरॅनमध्ये 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन, 6 मेंबरची रिंग आहे. 5+1, इथं 4+1 आहे बघा, 4च कार्बन आहेत. 1 2 3 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे. मग नेमकं डिफरन्स कशामुळे पडला आहे, जस्ट थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला ते स्ट्रक्चर या ठिकाणी सांगता येऊ शकतं. बघा आता फ्रुक्टोजचा जर आपण विचार केला तर फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं काढणार मित्रांनो, इकडे काढतोय थोडंसं मी तुम्हाला लक्षात दिलं आहे. जसं ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीने तुमचा फ्रुक्टोजचा पण सेम फॉर्म्युला आहे.
चेंज काय होतं आहे फक्त तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज आहे, फंक्शनल ग्रुपमध्ये चेंज आहे. बघा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर काढताना काय करतो आपण, हिअर व्हेरी फर्स्ट वन इज युअर CH2H, देन C डबल बॉन्ड O, नंतरचे मात्र 3 कार्बन तुमचे असिमेट्रिक आहेत आणि मग नंतर तुमचा हा CH2OH. बघा या ठिकाणी H देन OH देन OH, हा तुमचा OH असेल, H असेल आणि हा तुमचा परत H असणार आहे. सेम जसं आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढलं तर ओपन चेन स्ट्रक्चर, हे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे. तसं आता हे कोणाचं ओपन चेन स्ट्रक्चर आलं, तुमच्या फ्रुक्टोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आलं. दिस वन इज युअर फ्रुक्टोज. लक्षात ठेवा 6 कार्बन आहेत का, 12 हायड्रोजन आहेत का, 6 ऑक्सिजन आहेत का, ते सहज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जसं ग्लुकोजमध्ये आहे तसं फ्रुक्टोजमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. बरोबर आहे. मग याचं कन्व्हर्शन मला ह्या सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे. इथं 5 कार्बनची रिंग तयार झाली, इथं कितीची होणार आहे, 4च कार्बनची. असं का झालं त्याचं तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो. बघा या ठिकाणी हा जो हायड्रोजन आहे 1 2 3 4 5 6, 5व्या कार्बनचा हायड्रोजन जो आहे तो ह्या ऑक्सिजनला शिफ्ट होणार. ऑक्सिजनला शिफ्ट झाला तो OH मध्ये कन्वर्ट होणार. बरोबर आहे. आणि OH मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला जे रिंग स्ट्रक्चर मिळेल ते 4 कार्बनची रिंग असेल आणि 1 ऑक्सिजन त्या ठिकाणी असेल. थोडक्यात तुम्हाला ते दाखवतो, ते पण तुमचं लक्षात येईल कशा पद्धतीने कन्व्हर्शन होतं आहे. बघा आता अल्फा बीटा ॲनोमर तुम्हाला सहज तयार करता येऊ शकतो मित्रांनो. बघा कन्व्हर्शन कशा पद्धतीने होतं आहे. असं जर शिफ्टिंग झालं तर काय होईल बघा, हा कार्बन मी अगोदर दाखवतो आहे, लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे. हा कार्बन दाखवला, याला डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये हा हायड्रोजन त्याला शिफ्ट झाला. बघा हा OH तयार झाला तयार. ह्याच कार्बनला काय अटॅच आहे, ह्याच कार्बनला CH2OH, मी तो इकडे लिहितोय. बघा हा CH2OH जो रिंगच्या बाहेर असणार आहे. आता हा CH2OH, बघा CH2OH, त्याच्यानंतर हा कार्बन डबल बॉन्डचा कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड आणि हा OH, H हायड्रोजन शिफ्ट झाल्यामुळे. त्याच्यानंतर पुढचे कार्बन कसे दाखवणार, पुढचा कार्बन जो आहे मित्रांनो बघा हा हायड्रोजन जसंच तसं आहे, काही फरक नाही आहे. हा OH ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर परत हा हायड्रोजन, हा OH. लक्षात इकडे व्यवस्थित. आता पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, 5वा कार्बन आपल्याला आता बघायचं आहे. दिस वन इज युअर 5th कार्बन. आता 5वा कार्बनचं काय झालं बघा, हायड्रोजन इकडे शिफ्ट झाला आहे. बघा हा 5वा कार्बन, हा H जसंच तसं आहे. OH मधनं हायड्रोजन शिफ्ट झाला, फक्त काय शिल्लक राहिलं आहे, ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे. तो कोणाची व्हॅलन्सी पूर्ण करेल, तो कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण करेल. आणि हा खालचा CH2OH ग्रुप, 6 कार्बन दिसले पाहिजे तुम्हाला. टोटल आहेत का 6 कार्बन बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. पण आता रिंगचा जर विचार केला तर रिंगमध्ये बघा 1 2 3 4च कार्बन आहेत. कारण की CH2OH दोघं जे आहेत हे रिंगच्या बाहेर पडले आहेत आणि 4च कार्बनची रिंग आहे. आणि हा ऑक्सिजन आहे. 4 कार्बनची रिंग आणि ऑक्सिजन, तो कुठला कंपाऊंड असतो, दिस वन इज युअर फ्युरन. हा जो आहे तुमचा हा काय फ्युरन नावाचा कंपाऊंड आहे, फ्युरॅन. म्हणून इथं जे असं स्ट्रक्चर तयार होईल मित्रांनो ते फ्रुक्टोफ्युरॅनोजचं स्ट्रक्चर असेल. काय असेल तुम्ही ते स्वतः तयार करा. जसं मी ग्लुकोपायरॅनोजचं तुम्हाला करून दाखवलं तसंच फ्रुक्टोफ्युरॅनोजचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने ते असणार आहे. सेम असं स्ट्रक्चर असणार आहे. सेम 4 कार्बन 1 ऑक्सिजन, फक्त डबल बॉन्ड त्या ठिकाणी नसेल आणि या प्रत्येक कार्बनला काहीतरी त्याची व्हॅलन्सी असेल. खाली कुठले ग्रुप दाखवायचे, वर कुठले ग्रुप दाखवायचे तुम्हाला माहिती आहे. आता सेम स्ट्रक्चर तुम्हाला फ्रुक्टोजचं मिळेल. ते असेल तुमचं हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर युअर फ्रुक्टोज. जसा हा हॅवर्थ प्रोजेक्शन तुम्ही ग्लुकोजचा तयार केला तसं तुम्हाला आता फक्त एकच स्ट्रक्चर तुमचं बाकी राहिलं असं ते फ्रुक्टोजचं. ते नोट्समध्ये तुम्हाला मी डिटेल देईल की व्यवस्थित बघा कसं कन्व्हर्शन आहे ते पण तुम्हाला डिटेल त्या नोट्समध्ये दिले, पुस्तकात दिलेलं नाही आहे पण नोट्समध्ये तुम्हाला मी डिटेल ते देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर ह्या पद्धतीने आपण खूप 3 इम्पॉर्टंट पार्ट्स या ठिकाणी कंप्लीट केलं आहे. DL कन्फिगरेशन काय असतं, त्याच्यानंतर ग्लुकोजचं किंवा फ्रुक्टोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ते सायक्लिकमध्ये कन्वर्ट होतं. सायक्लिकमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्यात अल्फा आणि बीटा कोणाला म्हणणार, तर नवीन असिमेट्रिक कार्बन जो तयार झाला बघा हा नवीन, त्याच्या राईट हँड साईडला व्हायचं असेल तर तो अल्फा असतो, त्याच्या लेफ्ट हँड साईडला व्हायचं असेल तर तो बीटा असतो. अल्फा ॲनोमर बीटा ॲनोमर आणि अल्फा बीटा ॲनोमर स्ट्रक्चर हे इंटर कन्व्हर्टिबल आहेत, इक्विलिब्रियममध्ये ते असतात. आणि शेवटी त्याचं सायक्लिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन जे त्याला नाव देतो आपण हॅवर्थ प्रोजेक्शन. ग्लुकोजचा असेल तर तो असेल तुमचा ग्लुकोपायरॅनोज. इट इज द
विथ द ॲनॉलॉजी विथ द पायराईन, आणि फ्रुक्टोज असेल तर तो फ्रुक्टोफ्युरॅनोज. काय म्हणतात त्याला? इट्स अ फ्रुक्टोफ्युरॅनोज. जिथं जे स्ट्रक्चर तयार होईल ते असेल तुम्हाला फ्रुक्टोफ्युरॅनोज, बिकॉज इन द ॲनॉलॉजी विथ द फ्युरनचा जो त्याचं स्ट्रक्चर आहे 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजनची रिंग फ्युरनची असते, तशी फ्रुक्टोजची पण आहे. त्या पद्धतीने त्याला आपण फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणणार. तर ह्या पद्धतीने हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जे तुमच्या चॅप्टरमधले आहे ते आपण कंप्लीट या ठिकाणी केले आहेत. ठीक आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड असं हे टॉपिक होते. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेत सहज समजतील. सिम्पल पण तेवढंच आहेत, फक्त तुमचं ऐकताना कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं मित्रांनो, ते असलं पाहिजे. असेल तर तुम्हाला ते टॉपिक्स या ठिकाणी क्लिअर होतील. तर व्यवस्थित बघा, व्हिडिओ रिपीटेडली बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. समजत नसेल तर पर्सनली मला विचारा. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. अँड अगेन इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.